एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. त्याच्यासाठी 2 टाईप्सचे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. सगळ्यात आधी आपण एक मिरचीची पेस्ट करून घेतोय फॉर कलर, चांगला कलर येण्यासाठी. आणि मग दुसरं मी तुम्हाला सांगते काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत. मी ह्याच्यामध्ये ज्या ज्या मला भाज्या हव्यात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लावर, वाटाणा, बटाटा, कांदा आणि बीटरूट मी थोडंसंच घेते, जास्त अजिबात नाही घेते, कारण त्याच्याने एक वेगळी टेस्ट येते. आणि मी टमॅटो सेपरेट ठेवला. हे आपण शिजवून घेणार आहोत. आणि फॉर मिरचीची पेस्ट आपण थोडंसं बीटरूट घेतलंय, मिरच्या घेतल्यात, ही काश्मीरी मिरची आहे, लसूण आहे, मीठ आहे, आणि आपले हे बाकी भाजीसाठी लागणारा कांदा, शिमला मिरची, टमॅटोची प्युरी, बटर घेतलंय आपण, आणि आपल्या घरगुती मसाले आणि पावभाजी मसाला. आपण एवढ्या ह्याच्यात आता आपण पावभाजी बनवायला स्टार्ट करूया. तो सगळ्यात आधी आपण आपल्या मिक्सर जारमध्ये लसूण घेणार आहोत. मला लसूण जास्त आवडतो आणि हा छोटा लसूण आहे माझ्याकडे, म्हणून मी लसूण जास्त घेतलाय. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आपण थोडे जिरे टाकणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं बीटरूट, ही बेडगी मिरची, मी अशी अख्खीच टाकते. थोडंसं सॉल्ट, आणि आपण ह्याच्यामध्ये आता पाणी टाकूया. पाणी पण जास्त ऍड नाही करायचं, आपल्याला थोडंसं अंदाजेच ऍड करायचं आहे, कारण ह्याची आपण प्युरी करून घेऊन आपण त्याला बटर आणि तेलामध्ये थोडं इव्हॅपोरेट करणार आहे. त्या हिशोबाने आता आपण ह्याला मिक्सरमधून ह्याची पेस्ट करून घेऊया. पण बघू शकता की किती छान कलर आला आपल्या या पेस्टला. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण आपले सगळे व्हेजिटेबल्स जे आहेत ते आपण बॉईल करून घेऊया. आता आपण आपल्या कुकरमध्ये सगळे आपले जे आपण व्हेजिटेबल्स काढून ठेवले होते, म्हणजे मी जसं म्हणलं त्याप्रमाणे बटाटा, फ्लावर, वाटाणा, बीटरूट, कांदा आणि कॅप्सिकम, हे आपण आता ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. बघू शकता मी सगळं टाकलंय. आता ह्याच्यात आपण टमॅटो सुद्धा ऍड करूया. ह्याच्यामध्ये मी थोडीशी म्हणजे हळद टाकतीये, हळद, थोडे जिरे, जस्ट फॉर टेस्ट असं. आता आपण ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं, म्हणजे लवकर सगळ्या गोष्टी बॉईल व्हाव्या म्हणून आपण मीठ टाकूया. आता आपण ह्याला बॉईल करायला ठेवूया. ह्याच्यात मी अंदाजे पाणी टाकतेय, तुम्ही पण तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकता. आणि आपण हे जे आहे ते आपण 5 ते 6 शिट्ट्यापर्यंत आपण ह्याच्या शिट्ट्या घेऊन घ्या. बघू शकता की मी छान असं ह्याला स्मॅश करून घेतले. तुम्ही विथ द हेल्प ऑफ पावभाजीचं ते जे मिक्स करायचं असतं त्याच्याने करू शकता, किंवा नॉर्मल आपल्या इलेक्ट्रिक ग्रेटरने सुद्धा करू शकता. मी त्या पावभाजी स्मॅशरने केलेलं आहे, बटाट्याच्या ह्याच्याने. आता आपण पावभाजी करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण आपला गॅस चालू करूया. गॅस गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटर, तेल आणि जिरे टाकून घेऊ. आता आपण याच्यात बटर टाकून घेऊया. जर जास्त चांगली टेस्ट हवी आहे तुम्हाला तर गो विथ मोर बटर, कारण त्याच्याने छान अशी टेस्ट येणार आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ऑइल टाकूया थोडं. आता हे दोन्ही असं छान गरम झाल्यावर आपण ह्याच्यात जिरे टाकून घेऊया.
असं छान जिऱ्याला तडतडून द्यायचं आपण. असं छान जिऱ्याचा वास येईल तडतड केलं. त्याच्यानंतर आपण ही जी आपण पहिले सगळ्यात आधी पेस्ट तयार करून घेतलेली ती टाकून घ्यायची. आणि आपल्याला या पेस्टला तोपर्यंत हलवत राहायचंय जोपर्यंत तेल आणि तूप सेपरेट होत नाही. आपण बघू शकता की छान असं तूप आणि तेल सेपरेट झालंय. आता या पॉइंटला आपण ह्याच्यामध्ये आपला कांदा टाकायचा आहे. कॅप्सिकम आणि टोमॅटोची प्युरी हे आपण सगळं आता छान असं मिक्स करून घेऊया. ते थोडं शिजल्यानंतर आपण याच्यात आपले स्पाइसेस ऍड करून टाकूया. त्याला थोडं आपण शिजून देऊ. थोडं लवकर शिजण्यासाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवते. त्याला एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण या पॉइंटला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा धनजिरा आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया. मी थोडीशीच टाकते कारण मी बीटरूट ऍड केलाय. आता यात आपण अजून पावभाजी मसाला ऍड करूया. मी हे सगळे मसाले माऊली मसाल्याचे यूज करते. त्यांचे जे मसाले आहेत ते नो प्रिझर्वेटिव्ह, नो कलर ॲडेड असतात, त्याच्यामुळे मला ते खूप आवडतात आणि प्रॉपर अशी त्यांची ऑथेंटिक टेस्ट असते. ते सगळे मसाले कांडप मशीनवरती काढलेले असतात. आता मी मीठ थोडंसंच टाकते या पॉइंटला कारण आपण आपल्या भाज्या शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे आणि जी आपण पहिले पेस्ट करून घेतली मिरची आणि लसूणची त्याच्यात सुद्धा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मी मीठ कमी टाकते. आपण ह्याला छान असं मिक्स केलंय तर थोडं आपण ह्याला असं तेल सुटेपर्यंत थोडं ठेवून घेऊया झाकून. छान आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली भाजी टाकून घेऊया. आता आपण असं छान मिक्स करून घेऊया. ह्याला असं पुढे मागे करून आपण हलवून घेऊया. मला स्पेशली पावभाजी थोडीशी घट्ट आणि त्याच्यामध्ये वाटाणे किंवा थोडेसे असे क्रम्स मला आवडतात. म्हणजे असं एकदम पण ग्रेव्ही नाही आवडत मला. मी थोडंसं पाणी ऍड करते कारण ते आटणार आहे आपली भाजी ऑब्विसली. सो
छान असं हलवून घेऊया. आणि याला शिजायला ठेवून देऊया. आपण या पॉइंटला थोडंसं, एकदम थोडं बटर टाकूया. दिस इज ऑप्शनल, म्हणजे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मला थोडंसं असं बटरी टेस्ट आवडते. थोडंसंच टाकते मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. मग मी बाकी वरून मग टाकणारच आहे. मी ही बारीक चिरून टाकते जास्त, म्हणजे डायरेक्ट मी सिझरनी हे करते. छान असा स्मेल सुटला आपल्या पावभाजीचा. तिला आता होऊ दे, थोडी शिजू द्या. आपण झाकून ठेवूया. आपण बघू शकता आपल्या पावभाजीला किती छान अशी तरी येते. आपण त्याला हलवून घेऊया. या पॉइंटला तुम्ही टेस्ट करून तुमच्या हिशोबाने अंदाजे जी कमी जास्त आहे ते तुम्ही करू शकता. आपली पावभाजी शिजते साईडला, तसं आपण आता साईड बाय साईड आपले पाव बटर मध्ये भाजून घेऊया. आपल्या पावभाजीला अशी छान तरी सुटली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. छान असं पावभाजीचा स्मेल येतोय. आता आपण याच्यामध्ये थोडंसं वरून बटर टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि आता आपण ह्याला सर्व करूया पाव सोबत. पाव डिपेंड ऑन तुमच्यावरती की तुम्हाला बटरमध्ये भाजून घ्यायचेत का असंच घ्यायचेत. मला बटरमध्ये फ्राय केलेले जास्त आवडतात, म्हणून मी फ्राय केले. ही झाली आपली पावभाजीची रेसिपी रेडी. अशाच पुढच्या रेसिपीसाठी मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.